महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा धुरा संपलाय आणि मतदानाचा दिवस उद्यावर येऊन ठेपलाय। या पार्श्वभूमीवर पुढारी न्यूज घेऊन आलाय विधानसभेचं महाकव्हरेज। महाराष्ट्राची सत्ता मिळवण्यासाठी बहुमताची 145 ची मॅजिक फिगर गाठण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीची जोरदार रस्सीखेच सध्या सुरू आहे। त्या संदर्भातील प्रत्येक बातमी आणि विश्लेषण पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना पाहता येणार आहे। येत्या 23 नोव्हेंबर पर्यंत निकालाच्या दिवसापर्यंत दररोज प्रत्येक तासाला त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये नेमकी कुणाची हवा आहे याचा जिल्हानिहाय आढावा आज दिवसभर आपण घेणार आहोत। पुढारी न्यूजचे जिल्ह्यातील रिपोर्टर तिथले अंडर करंट्स काय आहेत ते सांगणार आहेत। चला तर मग सुरुवात करूयात पुढारी न्यूजचा विशेष कार्यक्रम मिशन 145। तर सर्वात आधी जाऊयात नांदेडमध्ये, ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अजिंक्य घोंगडे सध्या आपल्यासोबत आहेत। अजिंक्य, आपण पाहतोय प्रचार काल थांबलेला आहे, प्रचार तोफा थंडावलेल्या आहेत, उद्या मतदानाचा दिवस आहे, काय सध्याचं चित्र सांगताय नांदेडमध्ये? विधानसभा मतदारसंघ तसेच नांदेड पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडणार आहे। काल जर पाहिलं तर प्रचाराच्या तोफा हे सायंकाळी 5 वाजता थांबले आहेत। एकूण जर नांदेडचा विचार केला तर नांदेड लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार आहेत, कारण की लोकसभा निवडणुकीचे जे वसंतराव चव्हाण आहेत यांचं निधन झाल्यानंतर त्यांची जागा ही रिक्त झाली होती। त्यानंतर त्यांचे चिरंजीव प्राध्यापक त्यांचे चिरंजीवाला इथले ही उमेदवारी देण्यात आली होती। त्यानंतर सध्या या मतदारसंघातून भाजपकडनं संतुकराव हंबर्डे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। आणि दुसरीकडे जर पाहिलं तर 9 विधानसभा मतदारसंघातील चुरशीची लढत ज्या मतदारसंघामध्ये होणार आहे तो लोहा कंधार मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये भाजपचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे सध्या अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, तर त्यांच्या विरोधात त्यांच्या सख्य भगिनी शेकापच्या आशा शिंदे ह्या देखील निवडणुकीमध्ये भावाविरुद्धच या मतदारसंघामध्ये असणार आहेत। तर भोकर मतदारसंघ देखील हा महत्त्वाचा मानला जाणार आहे, कारण की भोकर मतदारसंघामध्ये चव्हाण कुटुंबियाची तिसरी पिढी हे निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे। शंकरराव चव्हाण यांची नात तसेच अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आल्यानंतर आपलं चव्हाण कुटुंबियाची या ठिकाणी या मतदारसंघामध्ये प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। आणि या मतदारसंघामध्ये लोक कोणाला कौल देणार याकडे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तिसरा मतदारसंघ जर पाहिला तर मुखेड हा मतदारसंघ आहे, कारण की या मतदारसंघामध्ये 2 वेळेस भाजपकडनं विद्यमान आमदार राहिलेले तुषार राठोड यांना तिसऱ्यांदा भाजपनं निवडणुकीमध्ये रिंगणात उतरवलेला आहे। तर त्यांच्या विरुद्ध माजी आमदार राहिलेले काँग्रेसचे हनुमंत पाटील बेटमोगरकर हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। तर तिसरा ह्या मतदारसंघामध्ये प्रमुख विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे जे एकनाथ पवार आहेत, एकनाथ शिंदे यांचे जे सुईसाई आहेत, खाजगी सचिव जे आहेत ते रिंगणामध्ये यांच्या विरोध आहे। त्यामुळे या मतदारसंघात देखील तिहेरी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि तिसरा जे मतदारसंघ आहे तो नांदेड उत्तर मतदारसंघ। या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण की या ठिकाणी काँग्रेसकडनं अब्दुल सत्तार तर दुसरीकडे मशाल चिन्हावरती संगीता पाटील डक तर महायुतीकडनं बालाजी कल्याणकर हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। त्यामुळे या मतदारसंघात देखील एक चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर नांदेड दक्षिण मतदारसंघामध्ये भाजपकडनं कंदकृती यांनी बंडखोरी करत त्यांना आव्हान दिलेलं आहे। या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे जे विद्यमान आमदार आहेत मोहन हंबर्डे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। त्यामुळे या ठिकाणी देखील चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे येणाऱ्या 23 तारखेला मतदान कोणाच्या बाजूने कौल जातात हे पाहणं आता सध्या महत्त्वाचं ठरणार आहे। हो, गौरी, नक्कीच अजिंक्य, हे निकालानंतर स्पष्ट होईल। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।